हॅपी मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. कीप मुव्हिंग मुवमेंटच्या 7व्या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रमैत्रिणींनो, हे 7 सत्र तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात दीपस्तंभाचं काम करणार आहेत. ते तुम्हाला सतत मार्गदर्शन करणार आहेत. मला खात्री आहे की हे सत्र तुम्ही नक्की अंमलात आणाल. मित्रमैत्रिणींनो, आजच्या सत्राकडे वळूया. आजचं जे सत्र आहे त्याचं नाव आहे मौत से भी नहीं मरने वाले हम. अगदी बरोबर ऐकले तुम्ही, मौत से भी नहीं मरने वाले हम. काय म्हणालात की आजवर यशस्वी कसं व्हायचं याचा मंत्र देऊन झाला, गोष्टी कशा घडवून आणायच्या याविषयी चर्चा करून झाली. आज तू आम्हाला अमर कसं बनवायचंय हे सांगणार आहे की काय? मित्रमैत्रिणींनो, असंच कुतूहल जागृत ठेवा आणि बघा, ऐका लक्षपूर्वक की आजच्या सत्रात आपण नेमकं काय जाणून घेणार आहोत. चला तर मग सत्राला सुरुवात करूया. मित्रमैत्रिणींनो, माझा असा दृढ विश्वास आहे की आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी भीती ही आपल्यासाठी सर्वात मोठी संधी असते. आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी भीती आपल्यासाठी सर्वात मोठी संधी असते. भीती, या भीतीचं आपल्या आयुष्यात नेमकं काय स्थान आहे? ही भीती नेमकी काय भूमिका बजावते आपल्या आयुष्यात? आपल्याला अपयश येणं, सेटबॅक बसणं, काही संधी उपलब्ध होणं, काही हातून निसटणं, या गोष्टी नेमकं काय करतात आपल्या बाबतीत? भीती म्हणजे नेमकं काय बरं? काहीतरी गमावण्याची भावना, काहीतरी हरवण्याची भावना म्हणजे भीती का? आपल्या कम्फर्ट झोन पलीकडे येताना जी काही आत हलचल होते ती म्हणजे भीती का? भीती म्हणजे नेमकं काय? भीती नेमकं काय करते आपल्या बाबतीत? मित्रमैत्रिणींनो, भीती आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते. भीती आपल्याला कुठलंही मोठं स्वप्न बघण्यापासून थांबवते. आता हेच बघा ना, आपण भारत ॲट 100 हे तिसरं अतिशय पॉवरफुल सत्र बघितलं आणि या सत्रामध्ये आम्ही आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट केली एक व्हिडिओ पाठवण्याची. काही मित्रमैत्रिणींनी तो पाठवलाय, काही जणांनी निबंध पाठवले आणि काही जण नाही पाठवू शकले. मला सांगा, नेमकं आपल्याला काय थांबवतं? कमिटमेंट करण्यापासून, शब्द देण्यापासून, शब्द पाळण्यापासून नेमकं काय थांबवतं आपल्याला? भीती. मित्रमैत्रिणींनो, नीट विचार करून बघितला ना तर कदाचित हीच भीती तुम्हाला जाणवेल की ते तुमचं मोठं यश असू शकतं, तुमच्यासाठी मोठी संधी असू शकते. कदाचित भारत ॲट 100 हे स्वप्न तुमच्यासाठी मोठी संधी असू शकते. आपण आपल्यासाठीही मोठी स्वप्न बघत नाही. का बघत नाही? कारण तेच, भीती. हे मला जमेल का? हे माझ्या बसमध्ये आहे का? मी हे करू शकेल का? अशा अनेक प्रश्नाने आपलं मन भांडावून जातं आणि भीतीपोटी आपण डेअरिंगच करत नाही. मित्रमैत्रिणींनो, मला बिझनेसचा ब ही माहिती नव्हता, पण तीच माझी भीती माझ्यासाठी यशाला कारणीभूत ठरली. आज सर्वात मोठी संधी ठरली. मित्रमैत्रिणींनो, मला कॅमेरा समोर उभं राहून 1 तासभर बोलणं खूप अवघड वाटायचं, भीती वाटायची. पण आज ही भीती माझ्यासाठी एक उत्तम संधी ठरली आणि त्यामुळे मी तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणींबरोबर 7 सेशन छानशा गप्पा मारू शकले, सुसंवाद साधू शकले. त्यामुळे आपली कुठलीही मोठी भीती त्याच्या मागे एक संधी नक्की दडलेली असते. मित्रमैत्रिणींनो, एक छानसा शेर सांगते तुम्हाला. खुशबू को फैलने का शौक है मगर मुमकिन नहीं है हवा से दोस्ती के बगैर. खुशबू को फैलने का शौक है मगर मुमकिन नहीं है हवा से दोस्ती के बगैर. तुम्हाला वाटेल आता याचा नेमका आपल्याशी संबंध काय? तर मित्रमैत्रिणींनो, इथे खुशबू, सुगंध म्हणजे आपलं पोटेन्शियल,
आपली मोठी स्वप्न, आपलं ध्येय, आपले गोल्स. आणि हवा म्हणजे आपली भीती. जोवर मित्रमैत्रिणींनो आपण आपल्या भीतीशी मैत्री करत नाही, तिच्याबरोबर कम्फर्टेबल होत नाही, तोपर्यंत आपल्याला सुगंधित पसरता येणार नाही. म्हणजे आपल्याला तोपर्यंत मोठी स्वप्न साकारता येणार नाही. कुणाला नसतात बरं मोठी स्वप्न साकारायची? कुणाला आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य करायचं नसतं? प्रत्येकाला करायचं असतं. पण ते प्रत्येकाला जमतं का? ते त्यांना जमतं जे हवेशी दोस्ती करतात, म्हणजे जे भीतीशी कम्फर्टेबल होतात, भीतीशी दोस्ती करतात. या भीतीवर मात करायची असेल तर 2 छोटे शब्द आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. आणि ते शब्द आहेत सीख लेंगे. जे मला माहीत नाहीये ते मी शिकून घेईन. आपण का शिकत नाही? कारण आपल्याला असं वाटत असतं मला शिकायला जमणार नाही, मी कदाचित सुधरूच शकणार नाही. या भीतीपोटी आपण शिकत नाही. आपण जे पण काही स्वप्न बघतो ते आपण आपल्या आजच्या मर्यादेनुसार, आजच्या क्षमतेनुसार, आजच्या कौशल्यांनुसार बघत असतो. पण ॲक्च्युली मित्रमैत्रिणींनो, आपण जे स्वप्न बघतो ते आपण फ्युचर पोटेन्शियलनुसार, आपल्या भविष्यातल्या अमर्याद क्षमतेनुसार बघायला हवीत. आता हे सोपं करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. लोखंड आहे, लोखंडाच्या सळया आहेत. या सळयांचा समजा बाजारभाव आज आहे 36 रुपये किलो. ओके. आता याच लोखंडाचे जे वजन आहेत, वजन काट्यात जे तोलले जातात, जे वजन आहेत, त्याचा भाव बघायला गेलं तर ते आहे 55 रुपये किलो. ओके. त्याच्यावर काही प्रोसेस केली आणि काही प्रक्रिया केल्यानंतर त्याचा भाव झाला 55 रुपये किलो. आता याच लोखंडावर आणखीन काही प्रोसेस केली आणि त्याच्यातनं घोड्याच्या नाली बनवल्या, हॉर्स शू ज्याला म्हटलं जातं, घोड्याची नाल बनवली, तर त्याची किंमत साधारण 2000 रुपये किलो एवढी आहे. आणखीन या लोखंडावर आपण प्रक्रिया केली आणि त्यापासून स्प्रिंग बनवल्या. स्प्रिंग आपण सगळीकडेच बघितल्यात. आपल्या सायकलमध्ये स्प्रिंग असते, कारमध्ये असते. आपण एकदा तरी ट्रेनने नक्की प्रवास केला असेल. त्याच्या इंजिनमध्ये स्प्रिंग असते. या ज्या स्प्रिंग आहेत ना मित्रमैत्रिणींनो, याचा भाव साधारण 4000 रुपये किलो इतका आहे. बघा हा, लोखंड तेच आहे, पण त्याच्यावर प्रक्रिया केल्याने, त्यात काही व्हॅल्यू ॲड केल्याने त्याची किंमत बदलत गेली, त्याची व्हॅल्यू बदलत गेली. आणि याच लोखंडावर आणखीन खूप साऱ्या प्रक्रिया केल्यानंतर महागड्या घड्याळांमध्ये, स्विच वॉचेसमध्ये जी स्प्रिंग वापरली जाते तिची किंमत असते 1,00,000 रुपये किलो. मित्रमैत्रिणींनो, 36 रुपये किलो पासून लोखंडाची व्हॅल्यू 1,00,000 रुपये किलो पर्यंत वाढवता येते. हे शक्य आहे कशामुळे? त्यात व्हॅल्यू ॲड होत गेल्यामुळे. बरोबर आहे की नाही? असंच आहे तुमच्या माझ्या आयुष्याचंही मित्रमैत्रिणींनो. आज कदाचित आपण रॉ आहोत, कदाचित आज आपली किंमत 36 रुपये किलो सारखी आहे. आज जे स्किल, कौशल्य माझ्याकडे आहेत ते कदाचित 36 रुपये मोलाचे आहेत, पण याला मी 1,00,000 पर्यंत पोहोचवू शकते. आणि ते कसं? जर माझ्याकडे हा ॲटिट्यूड असेल, सीख लेंगे तर. अजून एक छानशी छोटीशी गोष्ट सांगते मित्रमैत्रिणींनो मी तुम्हाला. बास्केटबॉल प्लेयर मायकल जॉर्डन हा एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला मुलगा. एकदा मायकलच्या वडिलांनी त्याला एक टी शर्ट दिला, जुना टी शर्ट दिला आणि त्याला सांगितलं, मायकल याची किंमत किती असेल बरं? मायकल म्हटला, $1. ते म्हटलं, एक काम कर, तू हा टी शर्ट विक आणि तो $2 विकून दाखव. मायकलला थोडं आश्चर्य वाटलं की अरे कसं काय जाणार $2? पण त्याने विचार केला की वडील म्हटले तर करून बघूया. त्याने तो स्वच्छ धुतला, त्याला इस्त्री केली, अगदी नवीन लुक येईल अशा पद्धतीने त्याने त्या शर्टाची घडी केली आणि तो विकण्यासाठी निघाला.
तो टी शर्ट त्याने $2, टी शर्ट $2 असा अनेक वेळ ओरडत राहिला आणि तो टी शर्ट विकण्याचा प्रयत्न करत राहिला. सकाळचा गेलेला मायकल दुपार होऊन गेली तरी त्याचा टी शर्ट कोणी $2 विकत घेईना. पण मायकल चिवट होता. त्याच्यातही कुठेतरी सीख लेंगे हा ॲटिट्यूड होता की बघूया कसा हा टी शर्ट मला $2 विकता येईल. आणि तो तसाच तिथे $2 टी शर्ट $2 टी शर्ट म्हणून ओरडत राहिला. आणि मित्रमैत्रिणींनो, 8 तासाच्या अथक परिश्रमानंतर मायकलचा हा टी शर्ट $2 विकला गेला. मायकल अतिशय खुश झाला. धावत पळत तो घरी गेला. वडिलांना त्याने ते $2 दिले आणि म्हटला की मी हे काम केलं, $2 मी तो टी शर्ट विकू शकलो. आणि मायकलच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. वडिलांनी त्याला शाबासकी दिली. काही दिवस गेले आणि त्यानंतर परत एकदा मायकलच्या वडिलांनी त्याला $1 टी शर्ट दिला आणि त्याला सांगितलं की आता हा टी शर्ट तू $20 विकून दाखव. मायकल म्हटलं ठीक आहे. कुठेतरी त्याला सीख लेंगे हा ॲटिट्यूड मदत करत होता मित्रमैत्रिणींना. त्याने विचार केला $1 टी शर्ट जर मी $2 विकू शकतो तर काय केलं पाहिजे ज्याने $1 टी शर्ट मला $20 विकता येईल. तो विचार करत राहिला आणि त्याला एकदम सुचलं की आपल्या मित्राकडनं याच्यावर मिकी माऊसचं चित्र काढून घेऊया. एका मित्राच्या मदतीने त्याने त्या टी शर्टवर मिकी माऊसचं एक छानसं चित्र काढलं. आणि दुसऱ्या दिवशी शाळेच्या बाहेर उभं राहून मायकल तो टी शर्ट $20 टी शर्ट $20 टी शर्ट म्हणून ओरडत राहिला. एका पालकाला तो टी शर्ट अतिशय आवडला आणि त्याने तो $20 विकत घेतला. इतकंच नाही तर मायकलला $5 टिपही दिली. मायकल खुश झाला. घरी आला. त्याने वडिलांना परत $20 $25 दिले आणि म्हटला की बघा मी हा टी शर्ट $20 विकून दाखवला. मला $5 टिपही मिळाली त्याबद्दल. वडील अतिशय आनंदी झाले. आणखीन काही दिवस गेले. वडिलांनी परत तो $1 टी शर्ट घेतला आणि मायकलला सांगितलं, मायकल यावेळी तुला हा टी शर्ट $200 विकायचा आहे. मायकल एक्सायटेड झाला. असं काय केलं पाहिजे ज्याने मला ह्या टी शर्टला $200 विकता येईल. त्याला माहीत होतं का, त्याच्याकडे आत्ता ते कौशल्य होतं का, पण ॲटिट्यूड होता सीख लेंगे. तो विचार करत राहिला आणि तेवढ्यात त्याला एक बातमी कळली की त्या शहरामध्ये फराह फकेत नावाची हॉलिवूडची स्टार येणार आहे. मायकल खुश झाला की फराहची जर याच्यावर मला सही मिळाली ना तर नक्की हा मी $200 विकू शकेल. त्याने स्ट्रॅटेजी बनवली, प्लॅन केला आणि तो त्या ठिकाणी पोहोचला जिथे फराहची प्रेस कॉन्फरन्स होणार होती. कसा बसा गर्दीतून वाट काढत सगळ्या सिक्युरिटीला तोंड देत मायकल फराहपर्यंत जाऊन पोहोचला आणि त्याने तिला रिक्वेस्ट केली की प्लीज मला या टी शर्टवर तुमची साईन हवी आहे. एक 10-12 वर्षाचा मुलगा एवढ्या प्रेमाने ती सही मागतोय म्हणून फराहने अतिशय आनंदाने तिची सिग्नेचर त्याच्यावर केली. तो खुश झाला. बाहेर आला आणि बाहेर आलेल्या क्राऊडमध्ये तो म्हणायला लागला, फराहची ओरिजिनल सही असलेला हा टी शर्ट $200 ला. तो जसजसं बोलत होता त्याच्याजवळ क्राऊड गर्दी गोळा व्हायला लागली आणि एकाने तो टी शर्ट $300 ला घेण्याची इच्छा दर्शवली. असं करत करत त्या टी शर्ट विषयी बोली लागू लागली आणि चक्क मित्रमैत्रिणींनो तो टी शर्ट $1200 ला विकला गेला. मायकल अतिशय खुश झाला. ते $1200 घेतले, घरी परत आला आणि वडिलांना दिले. वडील खुश झाले. वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांना कुठेतरी ही खात्री होती की माझा मुलगा आयुष्यात काहीतरी ग्रेट करणार. त्यांनी त्याची पाठ थापटली. मित्रमैत्रिणींना आपल्याला माहितीच आहे की त्याचं करिअर, त्याचं आयुष्य किती यशस्वी आहे. जर आपल्याकडे सीख लेंगे हा ॲटिट्यूड असेल तर आपण कुठल्याही भीतीवर मात करू शकतो. मित्रमैत्रिणींनो, आपण आहे या क्षमतेनुसारच काम करत राहिलो तर आपण सर्वाईव्ह होऊ शकतो. आहे असंच आयुष्य जगू शकतो. पण आपण आपल्या अमर्याद क्षमतेवर विश्वास ठेवून काम करायचं ठरवलं तर आपण एक महान आयुष्याचा आविष्कार करू शकतो.
आत्ताची माझी कौशल्य, आत्ताची माझी अवस्था कशी आहे, ती अर्धचंद्रासारखी आहे, चंद्रकोरसारखी आहे. पण माझं जे अव्यक्त अमर्याद असं पोटेन्शियल आहे ते कसं आहे, ते पूर्ण चंद्रासारखं आहे. मला त्या चंद्रकोरेपासून पूर्ण चंद्रापर्यंत जर पोचायचं असेल तर कुठेतरी माझ्यामध्ये सीख लेंगे हा ॲटिट्यूड असला पाहिजे मित्रमैत्रिणींनी. आणि जर आपण फक्त आजच्याच क्षमतेनुसार काम करत राहिलो आणि स्वप्न बघत राहिलो तर काय होणार आहे बरं? तर भीती, ताणतणाव, दुःख, उदासीनता हे सारे आपले सोबती होऊन बसतील. पण आपण धैर्याने स्वप्न बघायचं ठरवलं, अमर्याद क्षमतेवर विश्वास ठेवून, तर मित्रमैत्रिणींनो आपण काही एक्स्ट्राऑर्डिनरी करू शकतो. तर भारत ॲट 100 पॉसिबल होऊ शकतं. मला सांगा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जपान हा देश माहिती आहे? जपान हा देश तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे, जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. जपानची लोकसंख्या किती आहे माहिती आहे तुम्हाला? 12.65 करोड ही जपानची लोकसंख्या आहे. तिथे कुठल्याही प्रकारची नैसर्गिक संसाधनं उपलब्ध नाही आहे. म्हणजे जपानकडे मोठ्या अशा नद्या नाही आहेत, जपानकडे कुठल्याही खाणी नाही आहेत, कुठलेही धातू नाही आहेत, त्यांच्याकडे कुठलीही नैसर्गिक साधन संपत्ती नाही आहे मित्रमैत्रिणींनो. इतकंच नाही तर निर्मात्याने त्या जपानला फॉल्ट लाईनवर, विभंग रेषेवर निर्माण केलंय. आणि यामुळे काय होतं माहिती आहे? जपानमध्ये वेळोवेळी भूकंप, ज्वालामुखी होत राहतात. आता तुम्ही आफ्रिका खंडाविषयी ऐकलंय का? मला सांगा. ऐकलंय ना? आफ्रिका या खंडामध्ये सर्व प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. मोठमोठ्या नद्या आहेत, सहारासारखं वाळवंट आहे, खाणी आहेत, अगदी सोनं, चांदी, हिरे, वन्यजीवन, जंगलं काय नाहीये. आफ्रिकेकडे सगळ्या प्रकारची प्रचंड प्रमाणात, मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधन सामुग्री उपलब्ध आहे. पण असं असूनही आफ्रिका देशातली सर्वात गरीब अर्थव्यवस्था आहे. का बरं? हा फरक का असेल? कारण जपानकडे सीख लेंगे हा ॲटिट्यूड आहे मित्रमैत्रिणींनी. जपानी लोक म्हणू शकले असते ना की आमच्याकडे नैसर्गिक साधन संपत्तीच नाहीये, काश आमच्याकडे नाईल सारखी सुंदर नदी असती तर आम्ही प्रगती केली असती. ते असंही म्हणू शकतील की काही भरोसा नाहीये, इथे इतकं अनप्रेडिक्टेबल आहे, कधी भूकंप होईल, कधी ज्वालामुखी उद्रेक होईल, काही सांगता येत नाही, नको रे बाबा घरात बसा. करू शकले असते. जॅपनीज लोकांचा हा माइंडसेट आहे मित्रमैत्रिणींनो की आहे ही अशी स्थिती आहे, अशा स्थितीतून मी माझ्या देशाला कसं उत्तम बनवू शकेल, कसं महान बनवू शकेल, कसं जास्तीत जास्त यशस्वी करू शकेल. आज आपण भारत देशाचा विचार करायचा झाला मित्रमैत्रिणींनो तर भारताची लोकसंख्या 130 करोड एवढी आहे. जपानच्या लोकसंख्येच्या 10 पट जास्त आपली लोकसंख्या आहे. पण आपण पहिल्या 3 मध्ये नाहीये मित्रमैत्रिणींनो. आपली अर्थव्यवस्था त्यांच्यापेक्षा निम्म्याने कमी आहे. म्हणजे प्रत्येक जॅपनीज माणूस भारतीय माणसाच्या 20 पट जास्त कमवतो. जर समजा मी 1 लाख रुपये महिना कमवत असेल तर जॅपनीज व्यक्ती 20 लाख रुपये महिना कमवते. कशामुळे हा फरक आहे मित्रमैत्रिणींनो? ते लोक लॉंग टर्मचा विचार करतात. 10 वर्षात जपानमध्ये कुठे आणि कोणती गोष्ट कशी असेल, काय काय प्रगती झाली असेल याचं त्यांचं प्रॉपर प्लॅनिंग असतं. एक्झिक्युशनची त्यांची योजना तयार असते. आमच्याकडे काही नाही ही गोष्ट त्यांना थांबवत नाही. त्यांचा सीख लेंगे ॲटिट्यूड त्यांना पुढे घेऊन जातो. आता मला सांगा की तुमची गोष्ट नेमकी कशाची आहे? म्हणजे आपण आफ्रिकेसारखे आहोत की आपण जपानसारखे आहोत?
बरं चला, थोड्या वेळासाठी आपण आफ्रिका आणि जपान यांना बाजूला ठेवूया आणि आपण एक नवीन शब्द निर्माण करूया, जॅफ्रिका. म्हणजे काय? तर जपानकडचा जो माइंडसेट आहे, जपानकडची जी प्रेरणा आहे, जपानकडचा जो दृढ निश्चय आहे, तो घ्यायचा आणि आफ्रिकेकडची साधन संपत्ती घ्यायची. म्हणजे काय बरं? तर जपानकडचा दृढ निश्चय घेतला आणि आपलं आयुष्य तसं ब्लेस्ड आहे. आज तुम्ही शिकू शकता आहात, आई वडील चांगले आहेत, शिक्षक चांगले आहेत, कीप मुव्हिंग मुवमेंटचे मार्गदर्शनपर सत्र तुमच्यासाठी आहे, जे तुम्हाला आयुष्य कसं जगायचं, यशस्वी कसं व्हायचं याचं मार्गदर्शन करतात. या दोघांचं कॉम्बिनेशन करायचं, दृढ निश्चय आणि आपली साधन संपत्ती, आणि जॅफ्रिका निर्माण करायचं. आता तुम्हाला असं वाटत असेल की पण हे कशासाठी, का करायचं? मित्रमैत्रिणींनो, एकदाच मनुष्य जन्म मिळालाय, त्याचं चीज, त्याचं सार्थक नको का करायला आपण? अनेक स्वातंत्र्य सैनिक, अनेक फ्रीडम फायटर महान आयुष्य जगून गेले, लार्जर दॅन लाईफ असं म्हटलं जातं, मोठं आयुष्य, महान आयुष्य जगून गेले. तुम्हाला मलाही वाटतं ना, आयुष्यात काहीतरी महान करावं. जे काही धर्मग्रंथ आहे मित्रमैत्रिणींनो, त्याच्यामध्ये जीवन कसं जगावं, अगदी आपल्या मृत्यूला कसं सामोरं जावं, या गोष्टी विस्तृतपणे सांगितल्या आहेत. मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी मदर टेरेसांविषयी बोलणार आहे. जगात असं कुणी नसेल ज्यांना मदर टेरेसा माहीत नाहीये. मदर टेरेसा एकदा एका श्रीमंत माणसाकडे, धनिक माणसाकडे गेल्या डोनेशन मागण्यासाठी, आणि तेव्हा तो माणूस त्यांना अतिशय घालून पाडून बोलला. इतकंच नाही, त्यांचा अपमान करून तो त्यांच्या तोंडावर थुंकला. असं असूनही मदर टेरेसा अतिशय स्थितप्रज्ञ अवस्थेत, शांत स्वरात, स्वतःचा चेहरा स्वच्छ करत, दुसरा हात पुढे करत म्हणाल्या, हे तू माझ्यासाठी दिलंय, आता माझ्या मुलांसाठी काहीतरी डोनेट कर. त्यांचा हा स्थितप्रज्ञ भाव बघून तो माणूस आतून हेलावून गेला. मित्रमैत्रिणींनो, काय प्रकारचं आयुष्य जगल्या असतील त्या. जेव्हा त्यांनी या जगाचा निरोप घेतला, जेव्हा त्या निधन पावल्या, तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला 10 लाख लोक होती. परदेशातून 4 लाख लोक आलेले होते. कलकत्त्याची लोकसंख्या साधारण 1 करोड एवढी होती, आणि त्यापैकी 6 लाख लोक त्यांच्या अंत्यविधीसाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाईनीने उभे होते. 110 देशातले राष्ट्रपती, पंतप्रधान, अगदी रस्त्यावर सामान्य माणसासारखे सायकलवाला, रिक्षावाल्याच्या शेजारी उभे राहून मदर टेरेसाला श्रद्धांजली देण्यासाठी उभे होते. काय पद्धतीचं आयुष्य जगल्या असतील त्या. त्यांच्याकडे पॉवर होती का? कुठले तरी पॉलिटिकल सपोर्ट होता का, की ते ऑफिसर्सच्या बदल्या करू शकतात, कुणाला नोकऱ्या देऊ शकतात, कुणाला काढू शकतात, अशी काही वेगळी पॉवर होती का त्यांच्याकडे? किंवा त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती का, की त्या लोकांना खूप दानधर्म करतायत? नाही मित्रमैत्रिणींनो, त्यांच्याकडे होता सेवाभाव, प्रेम, जगावर प्रेम करण्याची, माणसावर प्रेम करण्याची क्षमता आणि प्रचंड सेवाभाव वृत्ती. मित्रमैत्रिणींनो, मदर टेरेसांच्या या महान जगण्यातून किंवा त्यांच्या त्या ग्लोरियस डेथवरून मला कबीराच्या दोह्यांच्या 2 ओळी आठवल्या. काय म्हणतात बरं कबीर? कबीर म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोए. कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोए. असं जीवन जगा की तुम्ही हसत हसत, की मी माझे सगळे कर्तव्य पूर्ण केलेत, मी माझे सगळे स्वप्न पूर्ण केलेत,
मी अतिशय समाधानाने या जगाचा निरोप घेतलाय. मी हसत हसत चालले आणि जगाला मात्र वाटतंय मी अजून थांबावं, मी अजून जगावं. असं जीवन जगलं पाहिजे मित्रमैत्रिणींना. कसं बरं आपल्याला कळेल आपण जे आयुष्य जगतोय ते कसं जगतोय, किंवा नेमकं महान आयुष्य याची काही डेफिनेशन आहे का? महान आयुष्य नेमकं कसं जगलं जातं? तर मित्रमैत्रिणींनो, काश्मीरमध्ये असं म्हटलं जातं की या 3 गोष्टी जर माणसाकडे असतील, रसूख, रुतबा आणि रौब, या 3 गोष्टी जर माणसाकडे असतील तर त्या माणसाने महान आयुष्य जगलंय. या 3 गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग असावा. आता रसूख, रसूख म्हणजे काय? रसूख म्हणजे प्रभाव, इम्पॅक्ट, इन्फ्लुएन्स. आपलं जगणं असं असलं पाहिजे की लोकांवर प्रभाव पडेल. माझ्यामुळे कोणाच्या आयुष्यावर काय प्रभाव पडतोय हे अतिशय महत्वाचं आहे मित्रमैत्रिणींना. आता तुमच्या वयात प्रभाव पडणं म्हणजे काय बरं? इम्प्रेशन मारणं, नाही का? ब्रँडेड कपडे घालणं, वेगवेगळे गॅजेट्स घेणं म्हणजे इम्प्रेशन पाडणं, प्रभाव पाडणं. मी या प्रभावाविषयी नक्कीच बोलत नाहीये मित्रमैत्रिणींना. प्रभाव पाडणं म्हणजे आपल्यामुळे अनेक लोक प्रेरित होणं. शिकागोच्या भाषणात विवेकानंदांच्या भाषणामुळे जगावर प्रभाव पडला. त्यांच्या पेहरावामुळे लोकांवर प्रभाव पडला नाही. त्यांच्या भाषणामुळे, त्यांच्या संभाषण चातुर्यामुळे जगावर प्रभाव पडला. गांधीजींच्या असहकार चळवळीने जगावर प्रभाव पडला. सुभाषचंद्र बोसांच्या सशस्त्र क्रांतीने जगावर प्रभाव पडला. मदर टेरेसांच्या सेवाभावी वृत्तीने, प्रेम भावाने जगावर प्रभाव पडला. असा प्रभाव पडणं म्हणजे रसूख. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला वाटत असेल की आम्ही कसा प्रभाव पाडला पाहिजे, ही महान लोक आहेत, आम्ही कसा प्रभाव पाडला पाहिजे? जीवन 2 पद्धतीने जगता येतं मित्रमैत्रिणींनो. स्वतःला जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपाकडे नेणं आणि आपल्याकडनं जे जे देता येत असेल ते देणं. यानेही आपल्याला प्रभाव पाडता येतो. आता स्वतःकडे जे आहे ते देणं आणि शुद्ध स्वरूपात जाणं म्हणजे नेमकं काय हे आपण सोपं करून बघूया. स्वतःला जास्तीत जास्त शुद्ध करणं म्हणजे मित्रमैत्रिणींनो, सद आचरण करणं, चांगलं वर्तन करणं, चांगले विचार करणं, चांगलं बघणं, चांगलं बोलणं. म्हणजे तुम्ही वर्गात आहात, विद्यार्थी आहात, शिक्षकांचा आदर करा, आईवडिलांचा आदर करा, वर्गातले जे कोणी मित्रमैत्रिणी एकमेकांशी आदराने वागा, मुलांनी मुलींकडे चांगल्या नजरेने बघा, मुलींनी मुलांकडे चांगल्या नजरेने आदराने एकमेकांकडे बघा, एकमेकांचा आदर करा, खरं बोला, चांगलं बोला, चांगलं वर्तन करा. ज्या तुमच्यातल्या चांगल्या क्वालिटीज आहेत. फक्त माणसाने हुशार असणं, त्याच्याकडे एक्स्ट्राऑर्डिनरी स्किल असणं याच गोष्टी महत्वाच्या आहे असं नाही, त्याला महत्व आहेच. पण माणसाने चांगला माणूस असणं ही सुद्धा अत्यंत प्रभावी गोष्ट आहे. साधी राहणी, उच्च विचार, चांगली राहणी, चांगले विचार, याही अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रमैत्रिणींनो. याही वयात तुम्ही प्रभाव पाडू शकतात. तुमच्या वागण्याने, तुमच्या बोलण्याने, तुमच्या वर्तनातून. आणि दुसऱ्या पद्धतीने प्रभाव पाडणं म्हणजे इतरांना मदत करणं. जे जे काही मला देता येण्यासारखं आहे, म्हणजे जो विषय तुम्हाला सोप्या पद्धतीने समजला आहे तो सोपा करून माझ्या बाकी मित्रमैत्रिणींना समजावून सांगणं, हे पण एक देणं आहे. आज कीप मुव्हिंग मोमेंटचं मार्गदर्शनपर सत्र तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या लहान मोठ्या भावंडांना, तुमच्या गल्लीतल्या मित्रमैत्रिणींना या सत्राविषयी माहिती देणं म्हणजे माझ्याकडे जे ज्ञान आहे ते अजून 10 लोकांपर्यंत पोहोचवणं, हेही देणं आहे. बरोबर आहे की नाही? हाही प्रभाव पाडणं आहे. त्यामुळे प्रभाव पाडणं, प्रभाव म्हणजे मित्रमैत्रिणींनो रसूख. एक छोटीशी गोष्ट सांगते मी. एकदा गाय आणि डुक्कर दोघं गप्पा मारत होते. तेव्हा डुक्कर गायीला म्हणाला,
की काय ग हे, सगळेजण तुझी पूजा करतात, तुला चांगलं म्हणतात, तुझी वाहवा करतात आणि मला मात्र शिवीसारखं वापरतात. म्हणजे कुणावर चिडायचं असेल तर काय रे डुकरा, सुवर का बच्चा, अशा शब्दात उल्लेख केला जातो. जेव्हा की माझं मांस ते लोक चवीने खातात, मग माझ्याशी असं का वागलं जातं, असा भेदभाव का केला जातो. गायीने शांतपणे ऐकलं आणि हसून ती म्हणाली की मी जे काही देते ना ते जिवंत असताना देते. गायीपासून अनेक गोष्टी घेतो आपण, दूध मिळतं, दुधाचं आपण दही, ताक, तूप, त्याच्यानंतर पनीर, अशा अनेक गोष्टी बनतात. इतकंच नाही तर गोमूत्र औषधी मानलं जातं, पवित्र मानलं जातं. तिच्या शेणापासून गौऱ्या बनवल्या जातात. म्हणजे तिच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो. तिला आपण कामधेनू म्हणून पूजतो. तेव्हा ती म्हणाली मी असताना, जिवंत असतानाच लोकांना देते, म्हणून त्यांना मी हवी हवीशी वाटते. ते मी जिवंत राहण्याची कामना करतात. पण तू मेल्यानंतर तुझं मांस त्यांना मिळतं, त्यामुळे ते लोक तुझ्या मरणाची वाट बघतात. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, आपल्याला जे काही देता येतंय ते आत्तापासून द्यायला सुरुवात करा. अशा पद्धतीने आयुष्य जगणं म्हणजे रसूक, प्रभाव पाडणं. यानंतर दुसरी गोष्ट आहे रुतबा. रुतबा म्हणजे सामाजिक पद, प्रतिष्ठा. रुतबा असलेली व्यक्ती सगळ्यांना प्रेरित करेल असं नाही. हा रुतबा कदाचित तिच्या कौशल्यांविषयी असू शकतो. म्हणजे जाकीर हुसेन ज्या पद्धतीने तबला वाजवतात, आपल्या ओठातून चटकन निघून जातं, वा उस्ताद वा, कमाल तबला वाजवला, मजा आली, वाटतं की नाही असं. श्रेया घोषाल, नेहा कक्कर ज्या पद्धतीने गातात, एकदम वाह असं वाटून जातं की नाही. त्यामुळे लोक तुमच्याविषयी आदराने बोलणं म्हणजे रुतबा. आता तुम्हाला असं वाटत असेल की अशी कौशल्य आमच्याकडे नाहीये, मग आमचा रुतबा कसा वाटेल. मित्रमैत्रिणी, जे आहे ना ते ग्रेसफुल असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या असण्याने लोकांना आदर वाटला पाहिजे. तो कसा, विद्यार्थी म्हणून शिक्षकाला वाटलं पाहिजे, काय विद्यार्थी, असा विद्यार्थी माझ्या आयुष्यात असावा. गुरुला वाटलं पाहिजे असा शिष्य मला मिळावा. आई वडिलांना वाटलं पाहिजे असा मुलगा, अशी मुलगी मला मिळावी. एकदा मी पिकनिकला गेले होते आणि 2 मुलं आपापसात इतकी खुश होती, एकमेकांना टाळ्या देत होते, जोक करत होते, गप्पा मारत होते. मी सहज म्हणून गेले, काय मैत्री आहे नाही का यांची, मित्र असावे असे असावे. मग मला मैत्रिणीने सांगितलं, अगं ते सख्खे भाऊ आहेत. आणि जेव्हा मला कळालं ते सख्खे भाऊ आहेत, मला एकदम वाव वाटलं आणि असं वाटून गेलं की भावंड असावी तर अशी असावी, इतकं प्रेम, असं बॉन्डिंग एकमेकांमध्ये असावं. थोडक्यात तुमच्या असण्याने लोकांना आदर वाटला पाहिजे. आपल्या असण्याने कुणालाही असा विद्यार्थी नको, असा मुलगा नको, अशी मुलगी नको असं वाटायला नको, असा बॉस नको. पण आपल्या असल्याने लोकांना वा फिलिंग आली पाहिजे. याला म्हणायचं रुतबा. आणि तिसरी गोष्ट आहे रोब. रोब म्हणजे नक्की काय, स्टाईल प्लस करेज. म्हणजे स्वतःची अशी वेगळी शैली आणि धैर्य याची सांगड म्हणजे रोब. मित्रमैत्रिणींनो, ज्या व्यक्तीकडे रोब असते ना ती व्यक्ती निडर असते. वागण्या बोलण्याच्या, राहण्या सहण्याचा तिचा एक वेगळा तरीका असतो, एक वेगळी पद्धत असते. स्वतःला कॅरी करण्यामध्ये एक वेगळी ग्रेस असते. धैर्य, या व्यक्तीकडे धैर्य असतं. धैर्य आपल्या पोटेन्शियलला ठरवतं, आपल्या स्वप्न बघण्याच्या ताकदीला ठरवतं. या व्यक्तीच्या स्वतःच्या अशा नियम आणि अटी असतात. कुठलीही परिस्थिती आली तरी ही लोक विचलित होत नाहीत, निर्भय असतात. अतिशय तणावपूर्ण परिस्थितीतही, डिफिकल्ट सिच्युएशन मध्येही हे लोक स्थिर असतात. उदाहरण द्यायचं झालं
तर मी तुम्हाला स्क्वॉडर लीडर अभिनंदन यांचं उदाहरण देईल. स्क्वॉडर लीडर अभिनंदन यांचं प्लेन क्रॅश झालं आणि त्यांचं पॅराशूट पाकिस्तानमध्ये लँड झालं. पण मित्रमैत्रिणींनो, ज्या पद्धतीने, ज्या डिग्निटीने, ज्या ग्रेसने त्यांनी स्वतःला सावरलं, तिथली लोक विस्मयचकित, आश्चर्यचकित झाली. कुठलाही तणाव नाही, अजिबात पॅनिक नाही, ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला कॅरी केलं. हा आहे रोब. त्यामुळे तुमच्या बाबतीत रोब म्हणजे चांगल्या तत्वाने आयुष्य जगणं, आयुष्य जगण्याची स्वतःची एक पद्धत ठरवणं, एक शैली ठरवणं आणि धैर्याने मोठी स्वप्न बघणं, ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करणं रोब आहे मित्रमैत्रिणींना. त्यामुळे महान आयुष्य जगण्यासाठी, उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपल्याकडे या 3 गोष्टी नक्की असल्या पाहिजे: रसूख, रुतबा, रोब. आता कसं कळेल बरं की आपण जे आयुष्य जगतोय ते चांगलं जगतोय की नाही, उत्तम जगतोय की नाही, किंवा उत्तम आयुष्याची काही अशी व्याख्या आहे का? तर आपण या रसूख, रोब आणि रुतबामधून ती समजून घेतली. या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही एक चांगलं आयुष्य जगलेलं असणार. मित्रमैत्रिणींनो, एकदा टीव्हीवर मदर टेरेसा यांचा इंटरव्ह्यू सुरू होता. एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेताना त्यांना विचारलं की मदर, तुम्ही तुमचे ब्रदर्स, सिस्टर्स इतक्या डेंजरस प्लेसेसला जात असतात, धोकादायक ठिकाणी जात असतात, जिथे युद्ध सुरू आहे आणि गोळ्यांचा वर्षाव होत आहे. तिथे जखमी सैनिकांना त्यांच्या जखमा भरण्यासाठी मदत करायला तुम्ही तिथे जात असता. ज्या लोकांना नातेवाईकांनी टाकून दिलंय, अशा लोकांची सेवा करायला, त्यांना बरं करण्यासाठी तुम्ही धडपडत असता. स्वतःच्या सुरक्षेचा तुम्ही काहीच विचार करत नाही का? तुम्हाला मरणाची भीती वाटत नाही का? तेव्हा मदर टेरेसा हसल्या आणि त्यांनी प्रतिप्रश्न केला की मला सांग, मरण म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय? तो रिपोर्टर त्या अनपेक्षित प्रश्नाने एकदम गडबडला. तो म्हटला, मृत्यू म्हणजे आपण आपला देह सोडणं, आत्म्याने आपला देह सोडणं म्हणजे मृत्यू. ते म्हटले, बरोबर आहे, हा मृत्यूचा एक प्रकार आहे. पण जोवर आपण इतरांच्या स्मृतीमध्ये प्रेमाने, आदराने जिवंत आहोत, तोवर आपल्याला मरण येत नाही. आपण अमर होऊन जातो. आणि म्हणूनच मदर टेरेसा म्हणतात की ख्रिस्ती धर्मात म्हणलं गेलंय की जीसस आमच्या बरोबर आहेत. जीसस सोडून गेले असं म्हणत नाहीत ते. जीसस आमच्या बरोबर आहेत. ते आजही लोकांना प्रेमाने मार्ग दाखवत आहेत, जीवन जगण्याचा रस्ता दाखवत आहेत. ते लोकांना आजही विश्वास ठेवायला सांगतायत की भविष्य आपलं असणार आहे. आणि म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, मौत से नहीं मरने वाले हम, वो मुश्किलें हमें क्या खाद मारेगा, जो किस्मत में उसने लिखा है वो तो मिल ही जाएगा. अपनी किस्मत खुद लिख दे तो मजा आएगा. म्हणजे शरीराचं मरण महत्वाचं नाहीये, शरीरानं जाणं हे महत्वाचं नाहीये. तर असं जीवन जगलं पाहिजे, असं कृत्य केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपण लोकांच्या स्मरणात वर्षानुवर्षे राहू. जसे जीसस शतकानुशतके लोकांच्या आजही स्मरणात आहेत. आपण अमर होऊन जाऊ. मग असं असूनही का बरं मित्रमैत्रिणींनो मन धजत नाही मोठी स्वप्न बघायला, 36 रुपयावरून आपली व्हॅल्यू 1 लाखापर्यंत न्यायला? काय थांबवतं बरं आपल्याला? भीतीच ना. एक गोष्ट सांगते मित्रमैत्रिणींनो. एक विहीर होती आणि या विहिरीमध्ये पाण कीटक होती.
असंख्य असे डास होते. पण विधात्याने त्यांच्या बाबतीत एक प्रक्रिया केली आणि त्याने ठरवलं की हे डास वर येऊ शकतात, हे पाणकीटक वर येऊ शकतात आणि हे जर विहिरीच्या वर उडून आले तर त्यांचं सुंदर असं फुलपाखरू होऊ शकतं. आता पाण्यात राहणारे ते पाणकीटक आपापसात कुजबुजत राहतात. ती विहीर 20 फूट खोल असते. त्यांना वर बघितल्यावर आकाशाचा छोटासा तुकडा दिसत असतो आणि त्यांना कायम कुतूहल वाटत असते की वर नेमकं काय असेल. छोटासा आभाळाचा तुकडा दिसतोय आणि भरपूर सारा आवाज येतोय, पण वर काय असेल, बाहेर आयुष्य नेमकं कसं असेल. त्यांच्यापैकी कुणीही बाहेर उडालेलंच नसतं, वरपर्यंत कोणी आलेलंच नसतं, त्यामुळे बाहेरचं आयुष्य कसं आहे हे त्यांना माहीतच नसतं. त्यामुळे ते आपापसात कुजबुजत असतात. त्यातला एक पाणकीटक म्हणतो की माहीत नाही वर आयुष्य कसं असेल, ॲटलिस्ट इथं जे आहे ते तरी माहिती आपल्याला. इथे आपण कम्फर्टेबल आहोत, 2 दिवस जगणार आहोत, ते आपण सुखाने जगू. उगाच कशाला रिस्क घ्या आणि वर जा, तिथे अनपेक्षित काही घडलं तर काय करणार. पण त्यांच्यातला एक पाणकीटक ठरवतो मित्रमैत्रिणींनो, मला उडायचंय, मला वर जाऊन बघायचंय नेमकं बाहेर आयुष्य कसं आहे. आणि तो उडतो. त्या विहिरीतून बाहेर आल्या आल्या त्या पाणकीटकाचा सुंदर असं फुलपाखरू बनतं. लोक त्या फुलपाखराकडे प्रेमाने बघतात, त्याचं कौतुक करतात. ज्या फुलावर तो बसतो ते फुलही त्याला अमृत देतं, त्याच्यातले परागकण देतं. आणि त्याला असं वाटायला लागतं, वा, इथे आयुष्य काय सुंदर आहे, किती गंमत आहे. आणि त्याला त्याच्या मित्रांची, नातेवाईकांची, भावंडांची आठवण यायला लागते की आपण त्यांनाही सगळ्यांना बोलू, त्यांना सांगू, बघा इथे आयुष्य किती सुंदर आहे. तो जातो परत विहिरीकडे, पण तो खाली जाऊ शकत नाही, कारण पाण्यात गेला तर तो मरण पावेल. म्हणून तो वरूनच सगळ्यांना वर या वर या म्हणून खुणवत राहतो. आणि तेव्हा खालच्या त्या पाणकीटकांना वाटतं की हे फुलपाखरू वर का घुटमळतंय, इथेच का उडतंय, त्याला आपल्याला खायचं तर नाहीये ना, आपल्याला मारायचं तर नाहीये ना, नेमकी काय भानगड आहे. फुलपाखराला हा सगळा संवाद ऐकू येत असतो मित्रमैत्रिणींना. एक पाणकीटक म्हणतं की अरे, 2-4 दिवसापूर्वी आपला भाऊ वर उडून गेला, अजून परत आला नाहीये, बरं झालं आपण काही रिस्क घेतली नाही, नको उगाचच नको तिथे उड्या मारायला, आपण जिथे आहोत तिथेच बरे आहोत. आणि असं म्हणत कदाचित ते त्या पाण्यातच मरण पावतील. त्या फुलपाखराला हे कळून चुकतं मित्रमैत्रिणींनो की मी ओरडून, मी आवाज देऊन उपयोग नाहीये. या प्रत्येक पाणकीटकामध्ये ते धैर्य निर्माण व्हायला हवं, त्याच्यात ती इच्छा निर्माण व्हायला हवी आपण वर उडून येण्याची. मित्रमैत्रिणींनो, असंच आहे आपल्याही आयुष्याचं. ज्यांना स्वतःला ही इच्छा निर्माण होईल की मला उडायचंय, मला माझं पोटेन्शियल आजमावायचं आहे, त्या लोकांचं आयुष्य काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी घडू शकेल. आणि ज्यांना भीती आणि कम्फर्टमध्ये राहायचंय त्या लोकांचं आयुष्य पाणकिड्यासारखंच राहील. आणि म्हणूनच आहे मित्रमैत्रिणींनो, जो किस्मत में लिखा होगा वो तो मिल ही जाएगा, अपनी किस्मत खुद लिख दो तो मजा आएगा. पाणकिड्यासारखं जन्माला येणं आहे, या स्थितीत राहणं हे आपलं नशीब आहे. पण या फुलपाखरासारखं धैर्य दाखवणं, उडणं, फुलपाखरू बनणं ही माझी मेहनत आहे. देवाने जे आयुष्य दिलं आहे त्याच्याबरोबर नक्की आभार मानूया की उत्तम आयुष्य आम्हाला दिलंय, आम्ही आभारी आहोत, हे आमचं नशीब आहे. पण माझी मेहनत, ज्याने मला फुलपाखरासारखं बनता येणार आहे, ज्याने मला माझं अमर्याद पोटेन्शियल शोधता येणार आहेत, माझी स्वप्न साकारता येणार आहे, ती माझी किस्मत माझी मला लिहायची माझ्या मेहनतीने. मला माझ्या जीवनाचं शिल्पकार व्हायचंय, मला माझं जीवन नव्याने घडवायचंय. हे त्यांना शक्य आहे जे फ्युचर पोटेन्शियलचा विचार करतील, फ्युचर कपॅसिटीचा विचार करतील, ज्यांच्याकडे सीख लेंगे हा ॲटिट्यूड असेल. मित्रमैत्रिणींनो, नीट विचार करायला गेलो तर कीप मुव्हिंग मुवमेंटच्या 7ही सत्रात आपण खरं तर रसूख, रुतबा आणि रोब याविषयी बोलतो आहोत.
बघा ना, पहिल्या सत्रात आपण चर्चा केली, व्हॉट्स युअर स्टोरी. तुम्ही स्वतःला नेमक्या काय गोष्टी सांगताय. आपण आपल्या नकारात्मक गोष्टी ज्या सांगत होतो ते थांबवायला शिकलो आणि स्वतःला सकारात्मक गोष्टी सांगायला शिकलो. दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघितलं की काहीही करताना कधी ना कधी आयुष्यात निराशा पदरी येणार आहे. या निराशांना हाताळायचं कसं, ग्लॅडमॅन होऊन ती ताकद कशी विकसित करायची, हे आपण दुसऱ्या सत्रात ग्लॅडमॅन या सत्रामध्ये बघितलं. आता आपली निराशा हाताळण्याची शक्ती छान विकसित झाली आणि आता आपण ठरवलं की आता काहीतरी छान इम्पॅक्ट क्रिएट करूया. इम्पॅक्ट क्रिएट करणं, रसूक विषय बोलतोय आपण, नाही का. भारत ॲट 100 हे आपण एक उत्तम स्वप्न बघायचं ठरवलं. त्यानंतर चौथ्या सत्रात की आपली मनस्थिती, आपली शारीरिक स्थिती उत्तम होण्यासाठी आपण ब्रीदिंग टेक्निक शिकलो. लिव्ह वेल अँड ब्रीद वेल, उत्तम आयुष्य जगा, योग्य प्रकारे श्वास घ्या, हे आपण या सत्रामध्ये बघितलं. आणि त्यानंतर आपण मोठी स्वप्न प्रत्यक्षात कशी उतरवायची किंवा कुठलंही स्वप्न प्रत्यक्षात कसं उतरवायचं याच्यासाठी CRSC बघितलं, कन्सिस्टंट रिफाईंड सेल्फ मोटिवेटेड एफर्ट्स. हे तंत्र आपण बघितलं, यशाचा मंत्र आपण जाणून घेतला. आणि त्यानंतर 6व्या सत्रात मेक थिंग्स हॅपन यामध्ये आपण गोष्टी कशा प्रत्यक्षात उतरवायच्या, गोष्टी कशा घडवून आणायच्या हे बघितलं. आणि विद्यार्थी दशेत आपल्या जवळची गोष्ट म्हणजे आत्ता अभ्यास आहे, म्हणून आपण या सत्रामध्ये स्टडी टेक्निक्स बघितले. आणि त्यानंतर हे फायनल सेशन की तरीही कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात काही भीती बाकी असेल, कुठे काहीतरी हेजिटेशन असेल, हिचकिच असेल, ती दूर होण्यासाठी आजचं फुल अँड फायनल सत्र आपण बघितलं. मौत से नहीं डरने वाले हम, तो वो मुश्किल हमें क्या खाक मारेगा, किस्मत में जो लिखा है वो तो मिल ही जाएगा, अपनी किस्मत खुद लिख दे तो मजा आएगा. या सत्रात आपण सीख लेंगे हा ॲटिट्यूड शिकलो. आज आपण आफ्रिका आहोत. आपल्याला गरज आहे जपानच्या विजनची, दृढ निश्चयाची. आणि त्यामुळे आपण जाफ्रिका हा नवीन शब्द अंमलात आणायचा ठरवला. मित्रमैत्रिणींनो, या सत्राने तुमच्या आयुष्यात क्रांती घडून येणार आहे. मला आशा आहे तुम्हा सगळ्यांना हे सत्र समजले असतील, आवडले असतील. आता जाता जाता मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की आम्ही एक गुगल लिंक तुम्हाला शेअर करणार आहोत. यात एक फॉर्म आहे, काही प्रश्न आहेत, आपल्या सत्रासंबंधी आहेत. समजा पहिलं सत्र व्हॉट्स युअर स्टोरी याविषयीचा प्रश्न आहे की मी स्वतःला सकारात्मक गोष्टी सांगते. यावर तुम्हाला मार्क द्यायचेत. 1 ते 5 या दरम्यान आपल्याला मार्किंग करायचं आहे. 5 म्हणजे पूर्ण सकारात्मक, 1 म्हणजे पूर्ण नकारात्मक, 2 म्हणजे जास्तीत जास्त नकारात्मक, कधीतरी सकारात्मक, आणि 4 म्हणजे जास्तीत जास्त सकारात्मक, कधीतरी नकारात्मक, आणि 3 म्हणजे 50-50. तर तुम्हाला कीप मुव्हिंग मोमेंटचे हे सत्र तुमच्या आयुष्यात येण्यापूर्वी आणि आत्ता तुमच्यात काय बदल झालाय यानुसार प्रामाणिकपणे स्वतःला मार्किंग द्यायचे मित्रमैत्रिणींना. यामुळे आम्हाला सत्रातून तुम्हाला नेमकं काय मिळतंय, पुढील सत्र कशी डिझाईन केली पाहिजे, या साऱ्या गोष्टी लक्षात येतील. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की हा फॉर्म तुम्ही नक्की भरा आणि आम्हाला परत पाठवा. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी, तुमच्या करिअरसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू.